नमस्कार. काय चाललंय? सरकार का सांगत नाहीये ग्राउंड कधीपासून चालू होईल किंवा कुठला जिल्हा का सांगत नाही? आपल्याला भ्रमात का ठेवलं जातं ग्राउंड कधी चालू होईल? चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षरित्या पोलीस भरतीचं ग्राउंड कधी चालू होईल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर अगोदर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्याची परिस्थिती बघितली मित्रांनो, सध्या आता नुकतंच नगरपालिका व नगर परिषद नगरपालिका एकच, नगर पंचायत व नगरपालिका याच निवडणुका चालू आहेत. निवडणुकाचा आता 20 तारखेपर्यंत त्यांनी निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. 20 डिसेंबर पर्यंत निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. म्हटल्यानंतर पोलीस भरतीचं ग्राउंड किती पुढे जाईल? अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, पोलीस भरतीचं ग्राउंड सर लवकर होईल का? या ग्राउंडला काय अडथळे आहेत ते सांगतो मित्रांनो. 20 तारखेला निवडणूक झाली म्हणजे साधारण 24 डिसेंबरला त्याचा निकाल समजून चला. महाराष्ट्र शासनाला लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाला निवडणूक आयोगाने सरळ सांगून टाकले 31 जानेवारी 2026 पर्यंत 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूक आयोगाने सरळ सांगून टाकलंय 31 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही तुमच्या महानगरपालिका, नगरपालिका व पंचायत समिती काही असू द्या, त्यानंतर तुमच्या ज्या काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या तात्काळ आटपून घ्या. म्हणजे कधीपर्यंत? 31 जानेवारी 2026 पर्यंत त्यांचं नियोजन आहे. म्हटल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता हा डिसेंबर संपूर्ण महिना व जानेवारी संपूर्ण महिना तुम्हाला ग्राउंड साठी उपलब्ध असणार आहे. याच्यामध्ये सुधारणा करायची आपल्याला. ग्राउंड मधली काही कमी जास्त आपलं ग्राउंड जर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ग्रोथ करायची आहे. त्यामुळे वेळ मिळतोय म्हणून टीपी करायचा नाही. वेळ मिळतोय म्हणून गर्लफ्रेंड सोबत टाइमपास करायचा नाही. जीएफ सोबत बीएफ हिंडायचा नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता या शांततेच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यास सुद्धा त्याच ताकदीने मजबूत झाला पाहिजे. हे सगळ्यात मोठा अपडेट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे टार्गेट आता फॉर्म भरून झालं, सर्वांचे जवळपास फॉर्म भरून झाले. कोण राहिले का रे? कमेंट करून सांगा. कोणता बेटा? लाल का लाल, मा का लाल? कोणी राहिलेला आहे का की अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही? का रे, तू भरला नाही? भरलाय, खोटं बोलतोय. हे बा, फॉर्म भरलाय पोलीस भरतीचा, आपण फॉर्म भरलाय. जिल्हा कोणताही निवडा रे, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर, नांदेड, कुठलाही जिल्हा निवडलाय तुम्ही, निवडून ठेवलाय. बघा, मेरिटचा विचार करता 40 प्लस 85 एवढे आपल्याला घेणं आहे, म्हणजेच आहे. याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्यांनी पोलीस भरती क्षेत्र सोडून लवकरात लवकर दुसरं कुठलं तरी क्षेत्र शोधावे. मित्रा, हे लक्षात घे, तू ग्राउंड मारला म्हणजे पोलीस झाला नाही. तू ग्राउंड मारला म्हणजे एक टप्पा पूर्ण केला. आता तुला दुसरा टप्पा म्हणजे लेखी परीक्षेमध्ये महत्वाची भूमिका बजावायची आहे. 1600 ला किंग म्हटले कुणीतरी, 1600 ला किंग, लेखीत 3 मार्क घेऊन येतो. लेखीत किती? 3 मार्क घेऊन येतो. असेल तर मित्रा ही टोटल होईल का तुझी? हे आताच लक्षात ठेव. भविष्यामध्ये तुला परीक्षेला सामोरे जायचंय, हे बॅक माइंडला सांगून ठेव. ठीक आहे? तुझा गोळा सपाट चाललाय, तुझा गोळाच नीट जात नाही. तू 800 मारताना थोडं पायच वाकडा टाकते. तुला 100 मीटर मारताना तुला काय होतं? तुझी स्पीडच भेटत नाही. अगं तू हरभरेच खा, दह्यासोबत साखरच खा, गुळ शेंगदाणेच खा. तुला प्रोटीनची कमतरताच आहे. तुझं कॅल्शियमच कमी झाले, तुझा गुडघाच वाकत नाही. अरे तू काय ग्राउंड करू शकणार? मी काय ग्राउंड करू शकणार? अशा बाताड्या मारत ग्राउंडवर या लोकांनी अजिबात वेळ घालवायचा नाही. 40 प्लस असणारे ग्राउंडवर अजिबात वेळ घालवायचा नाही जास्तीचा. आपलं ग्राउंड झालं की लगेच आपली मित्र कंपनीला टाटा बाय बाय, हालो पिल्लू, नंतर बोलतो, आधी पोलीस भरती, नंतर मला
तुझ्यासोबतच शुभ मंगल करायचं आहे म्हणायचं. सोशल मीडियाला डायरेक्ट फ्लाईट मोडवर टाकायचं. नो नो कॉल, नो सोशल मीडिया, नो व्हॉट्सअप, नो फेसबुक, नो युट्यूब, सगळं बाजूला ठेवायचं आणि तगडा अभ्यास करायचं. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत किमान 2 प्रश्नपत्रिका, तीन विषयाचं वाचन झालं पाहिजे. न येणाऱ्या गोष्टी वेळोवेळी रिवाइज केल्या पाहिजे. तरच आगामी काळामध्ये तुम्हाला पोलीस वर्दी मिळणार आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि इथेच थांबतो. काही अडचण असेल तर माझा हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. धन्यवाद.